अगदी 8 दिवसावरती गणपती येऊन ठेपलेले आहेत आणि गणपतीच्या पूजेला 2 वनस्पती लागतातच. खास करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी बघत आलोय एक गौरीचं म्हणजे इम्पेशन्स बाल्सामिना आणि दुसरं जे आहे शंकरोबा, ही एक ल्युकासची स्पेसीज आहे. या बारीक पानाचा जो ल्युकास आहे त्याला शंकरोबा म्हटलं जातं. शंकराचं लोकांनी शंकरोबा करून ठेवलं, पण पूजेमध्ये याचा मान आहे. भावप्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये द्रोणपुष्पी नावानं भाजी सांगितलेली आहे, त्याच्याशी साधर्म्य साधणारी ही शंकरोबा आहे. आता 2 वनस्पती या पूजेमध्ये का वापरतात, कशाबद्दल वापरतात याबद्दल काही कुठे लिखित स्वरूपात आजपर्यंत तरी माहिती नाही. पण हे एक औषधी वनस्पती आहे. खास करून त्वचा विकारामध्ये हे शंकरोबा असेल किंवा द्रोणपुष्पीच्या कोणत्याही जाती असतील, या सगळ्या वनस्पती आपण त्वचा विकारामध्ये वापरू शकतो. भावप्रकाशमध्ये जे शाक वर्ग जो सांगितलेला आहे त्यामध्ये जे आहे द्रोणपुष्पी, ती थोडीशी लांब पानाची असते. आपल्याला उसाच्या शेतामध्ये किंवा बांधावरती ती आढळते. याची भाजी बनवत नाहीत, पण याच्या जोडीने जी गौर आहे त्या गौरीची मात्र निश्चितपणे भाजी बनवली जाते. बारीक त्याचे देठ जे असतात त्या देठाची काहीच ठिकाणी बनवतात भाजी. लोकांना माहीत देखील नाही की त्याची भाजी बनते. गौरीचे खास काही औषधी उपयोग नाही आहेत, पण असं आपण म्हणू शकत नाही नास्ति द्रव्यम अनौषधम. कारण का की त्याचा उपयोग माहीत नाहीत म्हणजे उपयोग नाहीत असं आपण म्हणू शकत नाही. त्याचे काहीतरी उपयोग असतील, जाणकारांना काही उपयोग माहीत असतील तर निश्चितपणे माझ्याशी जरूर शेअर करा. तर हे शंकरोबा आणि त्याच्या जोडीला गौराई तुम्हाला मी दाखवतो. तर ही आहे गौराई आणि हा आहे शंकरोबा. मागेही भरपूर गौराई आहे.